नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 15. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, 3 क्वेश्चन आहे टोटल. यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघतोय. ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल AWB. AWB हा अँगल आहे. हा काय करायचा आहे, ऑब्झर्व करायची ही फिगर आपल्याला, आणि हा टेबल लिहिलेला आहे याच्यासमोर. हा आपल्याला कंप्लीट द्यायची आहे. फिल इन द ब्लँक दिलेलं आहे. ओके, चला तर मग फर्स्ट क्वेश्चन बघूया. याच्यामधलं पॉईंट इन द इंटेरियर. आता इंटेरियर म्हणजे काय असतो, आता हा आपला अँगल दिलेला आहे बरोबर, AWB हा अँगल दिलेला आहे. याच्या आतल्या साईडला काय, इंटेरियर साईडला काय, RCNX हे दिलेले आहे. चला तर मग हे लिहून घेऊया. पॉईंट R कॉमा द्यायचा आहे इथे तुम्हाला, N, C, X. हे झाले तुमचे पॉईंट ऑफ इंटेरियर. कोणकोणते पॉईंट आले, हे इंटेरियर पॉईंट AWBच्या इंटेरियर झालेले आहे. नंतर सेकंड आहे पॉईंट इन द एक्सटेरियर. म्हणजे आता AWB ह्या लाईनच्या बाहेरच्या साईडला कोणते, एक्सटेरियर म्हणजे काय, बाहेरच्या साईडला, अँगलच्या बाहेरच्या साईडला काय काय, T आहे, U आहे, Q. हा G आणि W येईल का, नाही, A पण नाही येणार. इथं डॉटवर आहे बघा, हे डॉटच्या शेजारी हे नाही घ्यायचे. ओके, B पण या डॉटला आहे. आता काय उरतं आपला T, U, हा QA, हा V आणि हा Y. ओके, हे लिहून घ्यायचे आपल्याला. T कॉमा द्यायला विसरायचं नाही, U, नेक्स्ट Q, WG नाही येणार, AWG नाही येणार. मग काय आपला Q, नेक्स्ट काय V, नेक्स्ट Y. ओके, नेक्स्ट काय विचारलेला क्वेश्चन, पॉईंट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. आर्म्स हे लाईन असतात, याला काय म्हणतात, आर्म्स म्हणतात अँगलचं. ओके, AW हा G आणि हा P हे काय झाले, आर्मोडचे अँगल झालेले. ओके, पॉईंट झालेले आहे. पॉईंट A, पॉईंट हा W, नंतर पॉईंट कोणता आहे, G, नेक्स्ट पॉईंट B. ओके, फर्स्ट क्वेश्चन समजलेला आहे तुम्हाला, अगदी इझी आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. नेम द पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल इन द फिगर बिलो. बरोबर, यामध्ये काय सांगायचं आहे, पेअर्स लिहायचे आहे आपल्याला. कळलं, ॲडजस्टंट अँगल इन द फिगर बिलो. ह्या दोन फिगर दिलेल्या आहे, याच्यामध्ये काय पेअर्स लिहायच्या दोन अँगलच्या, काय त्या ॲडजस्टंट अँगल असले पाहिजे. तर ॲडजस्टंट अँगल म्हणजे काय, हे बघा इथे तुम्हाला ब्ल्यू याच्यात दिलेलं आहे. 2 अँगल्स विच हॅव कॉमन व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे काय, हा मिडल पॉईंट असतो. आता हे बघा ANB, BNC याच्यामध्ये काय कॉमन काय झाला, N झाला, याला म्हणतात व्हर्टेक्स. ओके, कॉमन आर्म म्हणजे काय, आता ANB याच्यामध्ये काय NB आणि BNC सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये काय NB आणि BN हे दोन्ही पण काय झाले, एक काय झाली, कॉमन आर्म झालेले आहे, याला म्हणता आर्म. ओके, अँड सेपरेट इंटेरियर. आता इंटेरियर म्हणजे काय, आतले अँगल, हे इकडं आपण बघितले ते आतल्या साईडचे, आणि हे कोणते TU, QV, VI हे काय एक्सटेरियर अँगल. आता इंटेरियर अँगल काय पाहिजे, सेपरेट असले पाहिजे. त्यांचं काय म्हणे, सेपरेट इंटेरियर आर सेड टू बी ॲडजस्टंट अँगल. हे बघा इंटेरियर अँगल याचा इकडे आहे, याचा इकडे, ANBचा इकडे आहे आणि BNCचा इकडे आहे. बरोबर, म्हणजे हे पण आपला बरोबर आहे. चला तर मग सुरुवात करूया. या दोन्ही फिगरमध्ये आपल्याला लिहायचे आहे. फर्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला, हे बघा मी इथे राईट डाऊन करून घेतलेलं आहे. ॲन्सर तुम्हाला हे दोन फिगर आणि क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे, नंतर हे ॲन्सर लिहायचं आहे. ओके, आता इथे फर्स्ट अँगल ANB अँड अँगल BNC दोघांचा आर्म काय सेम आहे. बरोबर, हे बघा NB आणि BN हे दोन काय सेमच आर्म आहे. असं लिहिलं काय, असं लिहिलं काय. ओके, ANB आणि BNC हे झाले कॉमन आर्मवाला एक. ओके, नंतर नेक्स्ट आहे, आणि व्हर्टेक्स काय, व्हर्टेक्स आमचा N काय कॉमन आहे. बाई N हा मिडल असतो, याला काय म्हणता व्हर्टेक्स. ओके, आता याच्यामध्ये व्हर्टेक्स बघा, प्रत्येक ठिकाणी व्हर्टेक्स बघा सेम आहे का नाही. इथे येणे, इथे येणे, इथे येणे, इथं येणे,
इथे क्यू आहे, इथे क्यू, म्हणजे व्हर्टेक्स सगळ्यांचे सेम आहे. कळालं तुम्हाला? आता सेकंड काय लिहिलेलं आहे मी, अँगल BNC, अँगल BNC. ओके. नेक्स्ट काय, ANC, याचा व्हर्टेक्स सेम आला आहे तुमचा, आणि इंटेरियर याचा इकडे BNCचा, आणि याचा ANCचा काय इथे इंटेरियर. ओके. हा सेकंड अँगल झाला तुमचा. नेक्स्ट आहे अँगल ANC, अँगल ANC आणि अँगल ANB, ANC आणि ANB. हा तुला तुमचा सेकंड हे. ओके. इथं बघा ANC काय, याचा इंटेरियर इथे आणि याचा पण याचा ANBचा इथे, म्हणजे ऑपोजिट आहे, एकाच इंटेरियर नसलेली पाहिजे. ओके. म्हणजे हा झाला आपला या फिगरमधले सर्व आपण बघून घेतले आपण. ओके. आता सेकंड फिगरमध्ये पण आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट फिगरमधले 3 आपल्याला झाले, 1 2 3. आता सेकंड फिगरमध्ये कोणते भेटत आहे आपल्याला, हे बघा, PQR. ओके. आणि PQT, याचं इंटेरियर इकडे आहे, याचं इंटेरियर इकडे आहे. व्हर्टेक्स क्यू हा दोघांचा सेम येतो आहे, बघा व्हर्टेक्स सेम आला आहे. आर्म PQR दोघांचा सेम येतो आहे, बरोबर. हे बघा इथे दिलेलं आहे. 2 अँगल्स विच हॅव कॉमन व्हर्टेक्स, कॉमन व्हर्टेक्स येत आहे, कॉमन आर्म येतो आहे, आणि सेपरेट इंटेरियर येत आहे. हे बघा सेपरेट इंटेरियर, याचा इंटेरियर इकडे, याचा इकडे, बरोबर. बघा PQRचा इंटेरियर हा, PQTचा इंटेरियर हा, आणि आर्म दोघांचा सेम आणि व्हर्टेक्स दोघांचा क्यू सेम. ओके. आलं लक्षात? अगदी सोपं प्रॅक्टिस सेट आहे. आता नेक्स्ट काय क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आहे आपला. दुसरा कोणता होतो आहे की इथे कॉमनवाला, हा आता हा अँगल RTS, याला आहे का कॉमन कोणता, व्हर्टेक्स सेम असलेला आहे का दुसरा अँगल नाही आहे, म्हणून इकडे होऊ शकत नाही, नेहमी लक्षात असू द्या. आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजेसंट अँगल. आता इथे काय सांगायचं आहे, फॉलोइंग काही ॲडजेसंट अँगल दिलेले आहे आपल्या पेअर्स. ओके. 2 पेअर्स म्हणजे काय, 2 अँगल दिलेले असतात. त्याच्यामध्ये काय, इफ नॉट स्टेट द रिझन, ते ॲडजेसंट पेअर आहेत का नाही आपल्याला शोधून सांगायचं आहे. म्हणजे आपण ह्या क्वेश्चनमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये काय बघितलं, तो व्हर्टेक्स सेम आहे का, कॉमन आर्म आहे का, आणि सेपरेट इंटेरियर आहे का, हेच या क्वेश्चनमध्ये आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे या फिगरमध्ये. ओके. चला तर मग आता हे बघा फर्स्ट फिगर आहे इथे, हे बघा. आता फर्स्ट काय आहे यामध्ये, अँगल PMQ अँड PMQ बघू, दाखवतो तुम्हाला अगोदर. अँगल PMQ. ओके. हा अँगल झाला आहे तुमचा, बरोबर. नेक्स्ट काय, अँड अँगल RMQ, सेकंड हा इथे झालेला आहे, बरोबर. हा फर्स्ट, हा इथं फर्स्ट झालेला आहे, PMQ आणि RMQ. म्हणजे हे दोघं कोणते काय, व्हर्टेक्स काय M आलेला आहे, व्हर्टेक्स सेम त्यांचा सेम आहे, बरोबर. आर्म पण सेम आहे, काय आर्म आहे, MQ. हे बघा MQ, याचा पण MQ. ओके. आर्म पण सेम झाला. इंटेरियर काय सेपरेट पाहिजेत, याचं इंटेरियर इथं येतं आहे एवढ्या जागेत, याचं इंटेरियर इकडे येतं आहे, म्हणजे हा काय झाला तुमचा ॲडजेसंट अँगल झाला. ओके. मग इथे काय लिहायचं, स्टेट द रिझनमध्ये, द पेयर्स आर ॲडजेसंट. आलं लक्षात? इथे लिहायचं आहे तुम्हाला, द पेयर्स आर ॲडजेसंट, याच्यासमोर क्लिक करून तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आता सेकंड तुम्ही लिहून घ्या, अँगल RMQ अँड अँगल SMR. ओके. तर हे पण मी दाखवून देतो तुम्हाला, अँगल RMQ हे रब करून दाखवतो मी. ओके. अँगल RMQ हा पहिला अँगल झाला तुमचा, बरोबर. आणि सेकंड कोणता आहे, अँगल SMR. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आहे, यांचं काय इंटेरियर काय सेम आला ना, इथून तर इथपर्यंत आहे हा RMQ, इंटेरियर सेम आहे. ओके. इंटेरियर सेम असला, एक तरी पॉईंट यांच्यापैकी सेम असला तर काय होतं, हा ॲडजेसंट अँगल होत नाही. मग आपण इथं लिहा, आर नॉट ॲडजेसंट बिकॉज
द इंटेरियर आर नॉट सेपरेट. बरोबर. व्हर्टेक्स काय, व्हर्टेक्स एम सेम हे आर्म पण आहे, पण हे काय हे नाही. ओके. नेक्स्ट अँगल आर एम एस अँड अँगल आर एम टी. हे रब करून घ्यायचं अगोदर. अँगल आर एम एस. आता आर एम एस कुठे, आर एम एस हा पहिला अँगल झाला तुमचा. बरोबर. नंतरचा अँगल काय, आर एम टी. आर एम टी, आर एम टी. इथे पण काय होतं आहे, एक आर्म सेम आहे. बरोबर. तुमचा व्हर्टेक्स पण बरोबर आहे, पण इंटेरियर काय, याचा आणि याचा इंटेरियर काय सेम येतो. म्हणून काय होऊ शकतं, पॉईंट लिहिताना आपण काय लिहिणार आहे, आर नॉट ॲडजेसंट बिकॉज द इंटेरियर आर नॉट सेपरेट. इंटेरियर काय सेपरेट नाही आहे, त्यामुळे हा काय ॲडजेसंट अँगल नाही आहे. ओके. ॲडजेसंट पेअर नाही आहे. ओके. फोर्थ आहे अँगल एस एम टी. हे रब करून घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी योग्य जाईल. ओके. अँगल एस एम टी, एस एम टी हे बघा एवढे लक्षात, एस एम टी. नंतर अँगल आर एम एस, आर एम एस. एस एम टी आणि आर एम एस. याच्यामध्ये व्हर्टेक्स काय एस एम. बरोबर. एस एम किंवा एम एस. हे काय झाले, एस एम असा लिहिला काय, असा लिहिला काय, दोन्ही काय असतं सेमच असतं. म्हणजे व्हर्टेक्स काय झालं, आर्म काय झाली सेम झाली, आणि व्हर्टेक्स एम काय दोघांचा सेम आहे. बरोबर. एम दोघांचा काय व्हर्टेक्स पॉईंट सेम आहे. हे मिडल हा काय एम सेम आहे. बरोबर. म्हणजे व्हर्टेक्स पण झाला सेम, आर्म पण सेम झाली. आता काय इंटेरियर आर एम एस, याचा इंटेरियर इथं एवढ्या जागेत येतो, आणि एस एम टी याचा इंटेरियर इकडे येतो. म्हणजे हे काय आहे एकदम ॲडजेसंट पेअर आहे, कारण त्यांचं काय द पेअर आर ॲडजेसंट. आलं लक्षात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.